नमस्कार, मी APS सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. घोडेगाव पोलीस ठाणे आणि खेड पोलीस ठाणे या दोन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रांमध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर हे देवस्थान आहे आणि या देवस्थानला 12 ज्योतिर्लिंगांपैकी देवस्थान असल्यामुळे राज्यातून देशातून अनेक भाविक येत असतात आणि इथल्या विकास आराखड्याचं जे काम सुरू आहे ते 9 जानेवारीपासून काम सुरू झालेलं आहे आणि सध्या त्या कामामध्ये काही अजून विलंब असल्यामुळे त्या मंदिर दर्शनाकरता सुरू करण्यासाठी तो तारीख वाढवण्यात आलेली आहे जिल्हा प्रशासनाकडून. माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये 15 जूनला मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. 31 मे पर्यंतची मुदत होती, परंतु त्यामध्ये काही नागरिक भाविकांच्या सुरक्षा आणि या सर्वांच्या दृष्टीने जी काही कामं बाकी आहेत किंवा ती पूर्तता करून घेऊन ते 15 जून पासून दर्शन सर्वांसाठी खुलं करणार आहे. त्यामध्ये सुद्धा दिवसातून 1000 भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे. त्या दर्शनामध्ये सुद्धा त्यांना जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे आणि ते रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे त्यांनाच ते दर्शन दिलं जाईल. त्यासाठी मंदिर व्यवस्थापन सुद्धा त्यांची वेबसाईट आहे, त्यावरती सर्व माहिती दिलेली आहे आणि ही माहिती घेऊन याचं रजिस्ट्रेशन सुद्धा 5 जून पासून सुरू होणार आहे आणि हे दर्शन 15 जून पासून 30 जून पर्यंत सकाळी 7 ते 11 या वेळेतच दिलं जाणार आहे. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये आता सुद्धा 15 तारखेपर्यंत दर्शन बंद राहणार आहे. तर भाविकांना, सर्व नागरिकांना आमची पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की आपण जर दर्शनाला येत असाल तर कृपा करून आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं आणि त्यानंतरच त्या दिलेल्या तारखेला आपलं रजिस्ट्रेशन झालंय त्या दिवशीच आपण दर्शनासाठी यावं. सध्या कोणी येऊन दर्शनाला येऊन इथं आपल्याला पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं एवढी माझी सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी येत असताना इथला डोंगरदऱ्यातून जो मार्ग आहे आणि रस्ता चांगल्या पद्धतीचा असल्यामुळे बऱ्याच वेळा वाहनं वेगात जात असतात, तर अपघात देखील होत असतात. तर अशी सुद्धा अपघात टाळण्यासाठी सुद्धा सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. आपली वाहने सावकाश चालवली पाहिजेत. रस्त्याचा परिपूर्ण अंदाज घेऊनच मग आपण चालकाने वाहन चालवावं ही विनंती.